नमस्कार. आज आपण आलो आहे बीड खुर्द लेणी पाहण्यासाठी. गाव बीड खुर्द, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. अतिशय सुंदर लेणी आहे. अगोदर आल्यानंतर एक नैसर्गिक घळ आहे छोटीशी आणि त्याच्यानंतर ही लेणी आहे. सिंगल असं लेणं आहे. या ठिकाणी आपणाला शिलालेख आहे. येण्याचा मार्ग जरा थोडासा अवघड आहे. पावसाच्या दिवसामध्ये या ठिकाणी खूप झाडे असते, त्याच्यामुळे येता येत नाही. परंतु आपण पाऊस संपल्यानंतर साधारण डिसेंबर महिन्यानंतर या ठिकाणी येऊ शकता. आज मी या ठिकाणी तिसरी वेळ माझी येण्याची या बीड खुर्द गावामध्ये. तर तिसऱ्या वेळेस माझी ही लेणी पाहून झाली आहे. या अगोदर 2 वेळा मी येऊन गेलो, परंतु झाडी आणि 2 वेळेस आलो त्यावेळेस खूप झाडी होती, त्याच्यामुळे मला या लेणीपर्यंत येता आलं नाही. तर आता शेवटी माझी आज लेणी झाली आहे. खूपच सुंदर लेणी आहे. आपण ही लेणी पाहण्यासाठी अवश्य यावे हीच एक विनंती आहे. तर चला पाहू बीड खुर्द लेणी. हा बीड खुर्दवरून आलेला रस्ता आहे व या ठिकाणी गाडी लावली आहे. हा नागनाथला गेलेला आहे आणि आपण या अशा रस्त्याने आता जात आहे बीड खुर्दचं लेणं पाहण्यासाठी. एक 5 ते 10 मिनटं लागतात फक्त आपणाला या ठिकाणावरून. खाली बीड खुर्द गाव आहे. चला अपरिचित लेण्याची सफर करू. बीड खुर्द, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. बीड खुर्द गाव आणि लेणीकडे जाण्यासाठी रस्ता आहे. बीड खुर्दच्या लेणीला जाणारा. पावसाच्या दिवसात बी ह्या रोडने आपण सहज येऊ शकतोय, परंतु मी आलो त्यावेळेस गावातून आलो होतो, त्यामुळे खूप झाडी होती व जायला कसल्याच प्रकारचा चान्स नव्हता. आलोय आपण आता या बाजूने लेणीकडे जाऊ. समोर लेणी हा रोड आहे लेणीकडे जाणारा. या अशा मार्गाने लेणीकडे जातो आपण. जांभरूळ गाव आहे. त्या ठिकाणी एक छोटीशी लेणी आहे, ती पाहू आपण. लेणीकडे जाण्याच्या अगोदर या ठिकाणी गाडी
नॅचरल गोवा पाहायला भेटते. बरीच खोल आहे ही सुद्धा. मुख्य गोवा ते पाहू. ही कशी गोवा आहे. या ठिकाणी एक असं रूम पाहायला भेटतो. नव्याने बांधलेला स्तूप आहे. इथे एक रूम आहे आणि या ठिकाणी कसा शिलालेख पाहायला भेटतो. सिंगल रूम आहे. वरील बाजूस शिलालेख आहे आणि हा असा कोरीव असणारा रूम आहे. दरवाजा बंद करण्यासाठी जागा आहे बहुतेक इथं. चला पाहून घेऊ. त्या ठिकाणी प्राणी दिसतोय असा. आपल्याला प्राणी पाहायला भेटत आहे. वरील बाजूस शिलालेख आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर हा एक प्राणी आहे आणि या ठिकाणी प्राणी आहे. 1 2 आणि 3 आणि वरील बाजूस शिलालेख पाहायला भेटते. या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला अशी पाहायला भेटतात. हे बीड खुर्द गाव आहे आणि हे जांभरूक. चला आता लेणी पाहिली व आपण आता परतीच्या प्रवासाला निघू. आज तारीख आहे 28 मे 2026 आणि आता वेळ झाली संध्याकाळची 6 व आता आपण लेणी उतरण्यास सुरुवात करू. जांभरूक हे जांभरूक गाव आहे व हे बीड खुर्द. जांभरूक आणि बीड खुर्दच्या गावाच्या सीमेवर असणारी ही लेणी आहे. चला आता लेणी पाहिली व परतीच्या मार्गाला निघू. रस्ता माहीत असणे खूप गरजेचं आहे. सोपा रस्ता आहे बघा. हे असं लगेच आपण पोचून जात असतो, परंतु रस्ता माहीत नसल्यामुळे आम्हाला उशीर झाला थोडा रस्ता शोध करायला.
रस्ता आहे. पावसात तर हा पूर्ण रस्ता जाम होऊन जातो. हे बघा इथं पॉईंट ह्या बाहेर निघणार. आपण पुढे लावली गाडीवर. इथून व्यवस्थित रस्ता या लेंपीला जाणार.